भाजपाचे ज्येष्ठ आमदार मंदा म्हात्रे आपल्याबरोबर आहेत। मंदाताई वेगवेगळ्या विषयांवरनं कायम परखड मतं मांडतात, त्यामुळे चर्चेत आहेत। आज भाजपाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन चर्चेचा एक महत्त्वाचा सोहळा आहे, त्यावर पहिल्यांदा तुमची प्रतिक्रिया काय आहे? आज इथे पार्टी कार्यालयाचं भारतीय जनता पार्टी कार्यालयाचं उद्घाटन होत आहे, भूमिपूजन होते आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते। आणि थोड्याच वेळामध्ये आमच्या देशाचे नेते गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी येणार आहेत। आणि त्याचबरोबर इथे शिवसेनेचे नेते एकनाथरावजी शिंदेसुद्धा येणार आहेत। त्याच्यामुळे आमचं जे युतीचं जे कार्यालय असं लोकांमध्ये एक चांगला मेसेज जाणार। मुंबई आहे, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आता, आणि त्या धर्तीवर हे कार्यालय आमचं आज उभं होतं आहे। त्याच्यामुळे एक लोकांना चांगलं काम करण्याची इथे संधी मिळणार आहे। लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते ह्या कार्यालयातून सोडवले जाणार आहेत, आणि त्याच्यामुळे आज आनंदाचं इथे एक वातावरण आहे। एकनाथ शिंदे साहेब येतात त्याच्यामुळे खूप चर्चा आहे। एकतर मुळात या महायुतीमध्ये सुरुंग जो आहे तो नवी मुंबईतल्याच अंतर्गत भाजप आणि शिवसेनेच्या विरोधातल्या कलहामुळे सुरुवात झाली, आणि आता शिंदे आत्ता इथे येतात। मला असं वाटतं काही सुरुंग वगैरे काही नाही आहे, आणि नवी मुंबईमध्ये मी सुद्धा आमदार आहे, पण मला नाही वाटत मी कधी शिंदे साहेबांना कधी बोलले। आणि भाजपच्याच लोकांना बोलतात इथे? नाही, मी चुकीच्या लोकांना बोलते। चूक असेल तर बोललं पाहिजे, आणि चूक ही सुधारली गेली पाहिजे। आणि तसं बघितलं तर युतीच्या धर्मामध्ये माझ्या निवडणुकीच्या वेळी शेवटच्या दिवशी का असेना पण एकनाथरावजी शिंदे आले होते सभेला, त्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा खूप फरक पडला होता। आणि आम्ही युतीमध्ये फक्त आपण मीडियावाल्यांना काही बातम्या नसल्या तर मग आमच्यात कशी कुरघोडी चालले आहे किंवा आमच्यात कशी भांडणं चालले आहेत हे दाखवण्याचं काम आपण नाही। पण काय होतं ताई, तुम्ही मध्यंतरी आरोप जो केला इलेक्शनच्या संदर्भामधला की अनेकांची बोगस नावं आहेत, अनेकांची मतदारामध्ये ही नावं आहेत आणि त्यावर काहीच होत नाही, याच्यावरूनच परत मग विरोधकांना आयती संधी मिळाली ना? असं काही नाही आहे। त्यांचे विरोधक राजसाहेबांचे विरोधक माझ्या जवळ 3 वेळा उभे होते की नाही? शिवसेनेचे होते, राष्ट्रवादीचे होते, काँग्रेसचे होते, 17 लोक उभे होते। आणि सत्तेमध्ये भाजपमध्ये मी असताना मी एकटीच बोंबलत होती की इथे दुबार नावं आहेत, तिबार नावं आहेत, बोगस आहेत। मग त्यावेळी का नाही हे नेते बोलले, आज का बोलतात? आणि त्यावेळी ह्यांचे नेते जे उभे राहिलेले ते का नाही बोलले, आज बोलतात? म्हणजे आज निवडणुका होऊ नये, कारण त्यांना डोळ्यासमोर पराभव दिसायला लागलेला आहे। आणि आमचे देवाभाऊ काय बोलले माननीय मुख्यमंत्री, ही 2004, 2009, 2014 मी 14 मध्ये स्वतः नावं काढून, त्यावेळी युतीत कोण होतं? राजन विचारे होते, मी राजन विचारेंना दिली होती लोकसभेला नावं। मी खोटं काय बोलली? मी खरं आहे ते बोलली। मी काही कोणावरती आरोप प्रत्यारोप नाही केले। सत्ता कोणाची होती त्यावेळी? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची, त्यांनी नावं काढायला पाहिजे होती। पण दुसरं असं की उदय सामंतांचं असं म्हणणं आहे, आता दंगेकरांचा जो वाद सध्या सुरू आहे मुरलीधर मोहोळ आणि दंगेकरांचा, ते म्हणतात की भाजपाचे जे नेते आहेत गणेश नाईक ते शिंदेंना ठाण्यामध्ये डिस्टर्ब करतात, त्यांच्यावर मग कारवाई काही होत नाही, आणि मग आम्ही दंगेकरांवर कारवाई करावी असं अपेक्षा का धरता? खरं आहे? मला वाटतं कोणी कोणावर कारवाई करावी, काय करावी ते वरिष्ठांवर सोडा ना। आमचे वरिष्ठ देवाभाऊ बसले आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वाद बघून घेतील। तुम्ही आम्ही बोलण्याचं कारण काय? तुमच्या आमच्या बोलणारा किती किंमत आहे? पण ठाण्यामध्ये खरंच गणेश नाईक हे इंटरफेअर करतात का तिथले पालकमंत्री म्हणून सगळ्या गोष्टींमध्ये? इतर आता तुम्हीच दाखवता, त्याच्यामुळे ते वाद वाढत चाललेलं आहे। वाद म्हणजे बोलतात ते प्रत्येकाने सांभाळून बोललं पाहिजे। आपण युतीत आहोत, आणि युतीच्या माध्यमातून उद्या निवडणुकीलाही समोर चाललोय। युती कुठे होईल नाही होईल, पण ज्यावेळी आपण युतीत आहोत आपण जबाबदार व्यक्ती आहोत, आपण जबाबदार मंत्री आहोत, त्यावेळी जबाबदारीनेच बोललं पाहिजे। ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे। तुम्हाला काय वाटतं, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये महायुती एकत्रित व्हावी? ते व्हायचं तेव्हा बघू आम्ही। नवी मुंबईत काय होईल ते जेव्हा होईल तेव्हा घडेल तेव्हा दिसेल। धन्यवाद। मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांचेच कान टोचलेत, हे अंतर्गत वाद परत एकदा चर्चेचा विषय झाला आहे। अरुण पेडणेकर सह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।